रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगावमध्ये उत्साहात साजरा क्रीडा महोत्सव व बाल आनंद मेळावा। रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगावमध्ये आज क्रीडा महोत्सव व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री पुंजाजी शंकरराव माळोदे होते। स्पर्धेचे उद्घाटक म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी व आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आकाश शिंदे होते। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धा व बाल आनंद मेळावा यांचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख श्री संतोष फुलमाडी यांनी केले। कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ भवर आरवी, श्री गोरक्षनाथ माळोदे, श्री मल्हारी मते, श्री अनिल पवार, श्री उमेश शिंदे, श्री शेखर लबडे, श्री संजय शिंदे, श्री संतोष हळदे, श्री संतोष साठे, श्री अशोक माळोदे, सौ विद्याताई शिंदे, सौ राजश्री माळोदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते खो खो, कबड्डी, गोळाफेक, रस्सीखेच, क्रिकेट, व्हॉलीबॉल, लांब उडी या सर्व मैदानाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर विद्यालयात स्काउट गाईड उपक्रम अंतर्गत बाल आनंद मेळावा भरविण्यात आला। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला, विविध खाऊचे पदार्थ, फनी गेम्स यांचे स्टॉल लावले। यामधून विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचे ज्ञान घेत बाजाराचा आनंद घेतला। या कार्यक्रमाप्रसंगी श्री उमेश शिंदे सर यांनी क्रीडा महोत्सव बाल आनंद मेळाव्याचे महत्त्व, शालेय जीवनात किती महत्त्वाचे आहे ते समजून सांगत विद्यार्थ्यांनी नायलॉन मंचाचा वापर न करण्याबाबत सांगितले। कार्यक्रमाचे उद्घाटक आकाश शिंदे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत एक चांगला खेळाडू बनविण्यास किती मेहनत घ्यावी लागते, शालेय जीवनात एकही प्रमाणपत्र प्राप्त न करणारा मी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलो हा प्रवास थक्क करणारा आहे, असे त्यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भाई माळोदे यांनी विद्यालयात राबविले जाणारे उपक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या। शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन श्री संतोष फुलमाडी यांनी केले, तर बाल आनंद मेळाव्याचे आयोजन श्री अतुल कुमार माडेकर व श्री जनार्दन धूम यांनी केले। या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री कैलास बागले, लाईफ वर्कर यांचे मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व सेवकांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना पवार यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार श्री नितीन शिंदे यांनी मानले। नाशिक ते डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हळदे, आडगाव। अपेक्षा व्यक्त करतो आणि शाळेचं नेहमी या ठिकाणी कौतुक करावं। खरं तर प्रभारी मुख्याध्यापक आहेत, पर्यवेक्षक आहेत, सर्व शिक्षक आहेत, परंतु कोणी म्हणणार नाही की या शाळेला मुख्याध्यापक नाही, पर्यवेक्षक नाही आहे, तो शिक्षणाच्या दृष्टीने आहे। आणि कुणी खेळ खेळू नका, वापरायला नाही म्हणजे मला माहिती खेळाडूंना भाषण आवडत नाही आणि आता उन्हात बसले, मी पण इथं बसायचं खाली, तर सर्वांना खेळायची इच्छा असेल पण एक दोन ओळी सांगतो होतं। दिवस नक्की आपल्याला यश देते, खेळाशी प्रामाणिक आणि अभ्यासाची पण प्रामाणिक राहा। बस, जय महाराष्ट्र।